हॅलो गाईस. तर आजचा मेनू हा जबरदस्त मेनू आहे, कारण सँडविच हे सगळ्यांना आवडतं आणि इझी टू वे बनवण्यासाठी असतो. तर ह्याच्यासाठी खास मेहनत भाऊंची आहे. आम्ही फक्त खायचं काम केलं आहे आणि व्हिडिओ बनवायचं काम केलं आहे. तर ही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही पण नक्की असं सँडविच बनवा. सँडविच खरंच खूप भारी झाला होता. तर ही त्याच्यासाठीची लागणारी सगळी साहित्य आहेत, अजून पण आहेत, ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसतीलच. तर मग चला करूया सँडविच बनवायला सुरुवात. तर सगळ्यात आधी भाऊंनी बॅटर तयार केलं होतं. तर त्याच्यासाठी त्यांनी गाजर किसून घेतला आहे. ताई त्यांना सांगतात अजून खिसा, गाजर खूप लागतो त्यांना. इकडे मी पुदिना, कोथिंबीर आणि एक मिरची टाकून त्याची पुदिनाची चटणी बनवते. आणि इकडे अजून भाऊंनी अर्धी शिमला मिर्च घेतली, कारण जास्त शिमला मिर्च वापरल्यानंतर ॲसिडिटी होऊ शकते, म्हणून कमी घ्यायची आहे शिमला मिर्च, कारण तो फक्त फ्लेवर आला पाहिजे सँडविचला. आणि ही पाहिजेच, कारण त्याचा फ्लेवर चांगला येतो. तर इकडे आपलं शिमला मिरचीचं काम झालं की मग पुढची प्रोसेस सुरू होईल. तर आज आम्ही व्हेजिटेबल कॉर्न चीज सँडविच बनवतो आहे. तर तो 3 लेयरचा असणार आहे. तर तुम्हाला दिसेलच पुढे त्याचे लेयर्स टप्प्याटप्प्याने कसे बनवायचे आहेत ते खूप म्हणजे बघितलं पाहिजे, तरच तो सँडविच नीट होऊ शकतो. तर इकडे बघा भाऊ एकदम बारीक असं शिमला मिरची कापून घेत आहेत, जेणेकरून ती सँडविचमध्येच मेल्ट होऊन जाईल आणि कुठे दिसणार पण नाही की ह्याच्यामध्ये शिमला मिर्च आहे. बऱ्याचशा तुम्ही व्हिडिओ बघाल तर त्याच्यामध्ये खूप शिमला मिरची टाकली जाते, पण मग त्याचा फ्लेवरच खूप येतो आणि मग त्याच्याने आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते शिमला मिर्चने. तर म्हणून थोडीशीच घ्यायची आहे शिमला मिर्च आपल्याला. शिमला मिरचचं काम झालं आहे. आता भाऊंनी घेतला आहे कांद्याला सोलून मस्त बारीक चॉप करून घेणार आहेत, कारण ते पण त्या बॅटरमध्ये ॲड करायचं आहे. तर तुम्ही पण कापून घेऊ शकता सुरीने, किंवा तुमच्याकडे कोणतं भांडं असेल, हल्ली खूप भांडी असतात की पटापट आपलं काम झालं पाहिजे. तर पण त्याच्यात कसं असतं ना, एकदम मिक्स होऊन जातं आणि मग पाणी होऊन जातं. त्यापेक्षा असा चॉप केलेला कांदा इज बेटर. सो तुम्ही पण असा कांदा चॉप करून घ्यायचा आहे. आता तो कांदा चॉप झाल्यानंतर ह्या कांद्याचे स्लाईस करून घेणार आहेत, जेणेकरून मग ते सँडविचमध्ये लेअर करता येतील. तर इकडे टोमॅटो स्लाईस करून झालेला आहे आणि आता भाऊ कांदा करत आहेत. याच्यानंतर आपल्याला काकडी पण अशीच बारीक स्लाईसमध्ये करून घ्यायची आहे. तुमच्याकडे पण असा सोलर असेल तर पटापट तुम्ही सोलून त्याला असं बारीक कापून घ्यायचं आहे. आता ते सर्व बॅटर मिक्स करून त्याच्यामध्ये मेयोनीज ॲड करायचं आहे. हा इथे आपण मेयोनीज ॲड करतो आहे. त्याच्यानंतर हा पिझ्झा सॉस आहे, हा पण थोडा ॲड करायचा आहे. ऑप्शनल आहे, जर नको असेल तर नका टाकू. त्याच्यानंतर येत आहे कॉर्न. हे कॉर्न आणि बटाटे आम्ही एकत्र उकडवले होते, तर हे उकडलेले कॉर्न आहेत. आणि याच्यात थोडं सेंधं मीठ टाकलं आहे. तुमच्याकडे नॉर्मल मीठ आहे तर ते टाका. मी सेंधं मीठ वापरते, तर मी ते टाकलं आहे. आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम. आणि मग नंतर थोडंसं टेस्ट करून पण बघायचं आहे की मीठ बरोबर आहे की नाही. याच्यामध्ये मी एक सँडविच मसाला टाकला आहे, जो चाट मसालासारखाच आहे. तर तुमच्याकडे असेल तर टाका, नाहीतर ऑप्शनल आहे, पण त्याने चव चांगली येणार. तर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यात थोडं मेयोनीज कमी वाटते, तर मग अजून थोडं भाऊ त्याच्यात मेयोनीज ॲड करतील. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता. याच्यात तुम्ही चीज पण स्क्वीज करून हे आपलं स्मॅश करून टाकू शकता, अजून चांगलं होऊ शकतं. आता जो उकडवलेला बटाटा आहे तो पण असा स्लाईसमध्ये कट करून घ्यायचा आहे.
आता तुम्हाला जितकं हवं आहे तितकंच प्रमाणात तुम्ही घ्या. एक सँडविच असेल तर एक बटाटा खूप असतो. आम्ही आता इकडे 4 सँडविच बनवणार आहोत, ते पण ट्रिपल लेअरचे. तर आम्हाला इतका लागणारच आहे, त्याच्यामुळे आम्ही जास्त घेतो आहे. तर आत्ता खरं आम्ही सँडविच बनवायला घेतो आहे. तर ही आहे पुदिना, कोथिंबीर आणि मिरचीची चटणी. त्यात थोडं पाणी मिक्स करून मी ती बनवली होती. तर अशा प्रकारे ह्या ब्रेडवरती लावून घ्यायची. हा ब्रेड व्हाईट ब्रेड नाही आहे, हा ब्रेड ब्राऊन ब्रेड आहे. तर हा ब्रेडचा सँडविच चांगला होतो, थोडा फ्लेवर पण चांगला येतो. आता याच्यात थोडं बटर पण लावायचं आहे आपल्याला, तर ते बटर लावून घेऊया. तिन्ही ब्रेडना आपण बटर लावून घेणार आहोत. चटणी आपली ऑलरेडी लागलेली आहे. दुसरं अजून इथे काय नाही लावायचं आहे. अजून तुम्हाला स्पाइसनेस हवा असेल तर तुम्ही एक मिरचीच्या ऐवजी 2 मिरची त्यात टाकू शकता. आम्हाला कमी स्पायसी हवं होतं, म्हणजे ती हिरवी मिरची आणि ती खूप तिखट होती, तरी स्पायसी आहेच ते. आणि मग हे जे आपण बॅटर बनवलं आहे ते आता आपण त्याच्यावर टाकायचं आहे. एकदम व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते बाहेर स्प्रेड नको व्हायला. आता यावर पण थोडा आपण सँडविच मसाला जो आहे तो टाकून घेतोय. त्याच्यावर आपण ही दुसरी लेयर लावली आहे ब्रेडची. आणि आता या ब्रेडवर पण चटणी लावून घ्यायची आहे. चटणी लावून झाली की त्याच्यावर थोडं आपण परत बटर लावणार आहोत. आता इथे आम्ही चीज स्लाइस ॲड करतो आहे, तर ती पूर्ण नाही करत आहे, हाफ हाफ करून टाकतो आहे, कारण मग ती जास्त हेवी होईल. तुम्हाला पूर्ण हवी असेल तर तुम्ही पूर्ण टाकू शकता. आता फर्स्ट लेअर झालं. आता सेकंड लेअरला आपण जे कटिंग स्लाइस केलेले आहेत बटाटा, कांदा आणि टोमॅटो, ते आपल्याला इकडे लावून घ्यायचे आहेत. याच्यामुळे काय होतं ना, एक वेगळा फ्लेवर येतो. खरं तर सँडविच याच्याशिवाय बनू शकत नाही, तर हे असं छान लागतं खायला. नक्की तुम्ही ट्राय करा, बघा एकदम भारी सँडविच होणार आहे. तर यावर पण थोडंसं चिमूटभर वरून असं स्प्रेड करायचं आहे. कांदा टाकून झाला आहे. आता परत त्याच्यावरती थोडं चिमूटभर मसाला स्प्रेड केला आहे. आता त्याच्यावर टोमॅटो टाकत आहे. परत टोमॅटोवरती थोडं स्प्रेड करून आता त्याच्यावर चीज स्लाइस ठेवणार आहे. आणि त्याच्यावर हा तिसरा लेयर आला. आता हे रेडी झाले आपलं. आता फक्त तव्यावर आपल्याला ते गरम करायचं आहे. फक्त दोन्ही बाजूने आपल्याला त्याला बटर लावूनच करायचं आहे. अशा प्रकारे आता आपण बाकीचे सँडविच पण तयार करून घेऊ. फर्स्ट स्टेप झाली, सेकंड स्टेप झाली, आता थर्ड स्टेप आहे. तवा गरम करून झालेला आहे. आता आपण ब्रेडला वरून आणि खालून दोन्ही साईडने बटर लावून घेतलं आहे आणि तो गरम तव्यावर ठेवला. आता हा मस्त आपल्याला
गरम शेकून घ्यायचं आहे एकदम. एक सँडविच ठेवून झालेलं आहे. आता सेकंड सँडविच पण आपण तसाच ठेवायचा आहे. त्याला पण आपण बटर लावून घेऊया दोन्ही साईडने आणि मग ठेवूया. बटर लावल्याने कसा होतो, थोडा क्रंचीनेस येतो ब्रेडला, तर खायला पण मजा वाटते. तर मस्त कुरकुरीत असे आपण सँडविच बनवून घ्यायचे आहेत. तर चला, आपले सँडविच रेडी व्हायला मोकळे. आता हे आपल्याला 5 ते 10 मिनटं चांगले भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने. आता इकडे पार्थच्या सँडविचची तयारी होते. त्याला ओपन सँडविच आवडतो, क्लोज नाही आवडत आहे, तर त्याच्यासाठी सेपरेट बनवत आहेत ताई. मुलांना कसं दिसायला छान असेल ना, तर मग खायची इच्छा पण होते बघून, म्हणून त्याच्यासाठी ओपन सँडविच. आता सँडविचची जी वरची बाजू आहे तिला आपण बटर लावून घेतो आहे आणि मग ती पलटी करून टाकू. तर बघा, मस्त कुरकुरीत असा सँडविच झाला आहे एका साईडने. एक साईड त्याची मस्त शिजली आहे. आता सेम आपण दुसऱ्या सँडविचसाठी पण करूया. त्याला आपण बटर लावूया आणि मग त्याला पण आपण पलटणार आहोत. बघा कसे छान दिसत आहेत, एकदम कुरकुरीत झालेत, क्रंची. आणि चीज पण आतला जो आम्ही चीज स्लाईस टाकली होती ती पण मेल्ट झालेली आहे. खूप छान दिसत आहेत आणि एकदम मस्त असा सुवास पसरला आहे. आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की किती क्रंची झाले आहेत ते. तर आता आपण तिसरा सँडविच टाकलेला आहे. याला पण आपण सेम भाजून झाल्यानंतर बटर लावून त्याला पलटणार आहोत. हा पातूचा छोटा मिनी सँडविच, ओपन सँडविच, त्याच्यासाठी त्याला आता बटर लावलेलं आहे. भाऊंची तयारी चालू आहे अजून. बघा कसा मेयोनीज चीज स्लाईस बाहेर आलेलं दिसतंय. मस्त असा कुरकुरीत झालेला आहे सँडविच आपला. आणि आता फायनल आपले 4 सँडविच रेडी आहेत खाण्यासाठी. आणि आम्ही खाऊन बघितला तर इतका जबरदस्त झाला होता, एकदम भारी टेस्ट. तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी आणि आम्हाला सांगा की कसा वाटला तो. आणि मग त्याला असा स्लाईस कट करून घ्या, तुम्ही 2 तुकडे करून घ्या. वा, एकदम भारी, मस्त फिलिंग बघा आतली, एकदम व्यवस्थित लेअरमध्ये लागलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पण सँडविच बनवा आणि खा आणि नक्की सांगा की कसा झाला होता. हा आमचा सँडविचचा जबरदस्त झाला होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सँडविच कट करून घेऊन तुम्ही सॉससोबत सर्व करून खाऊ शकता.